हॅलो हाय सर्वांना, ओम साईराम. तर आज आपण परत कटोरी ब्लाऊज कटिंग करणार आहोत. पण हे कटोरी ब्लाऊज फक्त आणि फक्त बगलवरती मी सांगणार आहे. म्हणजे बगल किती घ्यायची, छाती किती आहे तर त्याची बगल किती घ्यायची, आर्म होल किती घ्यायची, चेस्ट नुसार याची बगल असते. तर मी पूर्ण डिटेल्स मी बगलचा आज व्हिडिओ बनवणार आहे आणि ते व्हिडिओ तुम्ही आखरीपर्यंत नक्की बघा. पूर्ण मी डिटेल्स सांगणार आहे की बगल छाती किती आहे, तर बगल किती घ्यायची, शोल्डर किती घ्यायचं. मी याच्यावरचाच आजचा व्हिडिओ आहे. बाकी कटिंग मी नंतरच्या व्हिडिओमध्ये अपलोड करी. तर चला आपण बगलवरती व्हिडिओ बनवू. बघा मैत्रिणींनो, याची पूर्ण लांबी 12.5, छाती 34 आहे, कमर 28, बाही लांबी आहे 4, दंड घेर 5.5 आहे, समोरचा गळा 6.5 आहे आणि मागचा गळा आपल्या इच्छेनुसार आपण किती घेऊ शकतो. आणि बगल आहे याची 5.25 येईल, कारण छातीनुसार बगल असते. आणि शोल्डर पण 5.25 आहे आणि कटोरी पण याची 5.25 आहे. तर बघा, लक्ष द्या, या प्रकारेच आपण याची कटिंग म्हणजे डायग्राम आखणार आहोत. लक्ष द्या इथे. आता बघा, कुठलंही माप असू द्या, त्याची लांबी 12.5 आहे तर त्याच्यामध्ये सरळ सरळ 1 ते पाऊण इंच आपल्याला ॲड करायचं आहे. 12.5 इंच लांबी आहे प्लस त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करायचा, म्हणजे पूर्ण होईल 13.5 इंच याची लांबी. लक्ष द्या इकडे, स्टेप बाय स्टेप मी समजावून सांगत आहे हे प्रत्येक गोष्ट. तर 12.5 लांबी आहे तर आपण याच्यामध्ये 13.5 इंच घेणार आहोत. हे बघा, 1 इंच ॲड केला, पाऊण इंच असला तरी चालेल, पण मी 1 इंच घेत आहे. बघा, लक्षात द्या, जे बिगनर्स आहे त्यांच्यासाठी 1च इंच घ्यायचं सांगते मी. त्याच्यानंतर मग आपल्याला इथे शोल्डर घ्यायचं आहे. शोल्डर किती घ्यायचं आहे, 5.25. तर शोल्डर कसं घ्यायचं ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते मी. बघा, आधी मी शोल्डर घेते, मग त्याच्यानंतर शोल्डरवरती येते मी. लक्ष द्या, हे बघा, 5.25 इंच मी शोल्डर घेतलं. मी तुम्हाला सांगणार आहे शोल्डरचं माप. मी इकडचे माप टाकून घेतल्यानंतर त्याच्यानंतर सरळ शोल्डरकडे पण 13.5 इंचावरती असा पॉईंट द्यायचा आहे. बघा, लक्ष द्या. त्याच्यानंतर बगल किती येईल, बगल 5.25 इंच, 34 इंच चेस्ट आहे, 5.25 इंच इथे बगल आहे. त्याच्यानंतर इथे पण 5.25 आपल्याला आखून घ्यायचं आहे सरळ. बघा, या प्रकारे, कारण वरती 5.25 घेतलं की खाली पण 5.25 घ्यायचं आहे. कारण वरती जर 5.25 घेतलं, खालती 5.5 घेतलं तर इकडे चुन्नट येऊ शकते, म्हणजे कापड जमा होऊ शकतो. त्याच्यामुळे वरती पण 5.25, खालती पण 5.25. याच्यानंतर येईल इकडे काय, चेस्ट किती आहे, 34. 34चा 1/4 करायचा आहे. किती येईल मग, 8.5 इंच. आणि प्लस त्याच्यामध्ये 1.5 इंच मार्जिन द्यायची आहे. हे बघा, छातीमध्ये किती, 1.5 इंच. त्याच्यानंतर मग किती, इथे कमर घ्यायची आहे. कमर लक्ष द्या, 28 कमर आहे, 7 चोक 28. तर इथे किती येईल बघा, 7 इंच कमर येईल. हे बघा, 7 कमर आल्यानंतर प्लस 1 इंच घ्यायचा आपल्याला. कमरचा 1/4, 28 इंच कमर आहे त्याचा 1/4 घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला 7 इंच घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये प्लस 1 इंच ॲड करायचा आहे, त्याच्यात आणखी प्लस 1.5 इंच ॲड करायचा आहे. बरोबर आपल्याला 2.5 इंच इकडे साईडने घ्यायचा आहे. आणि छातीमध्ये 1.5 आणि कमरमध्ये 2.5 हे गोष्ट लक्षात ठेवा. कारण काऊन, तर कमरमध्ये टक्स येतो म्हणून त्याच्या 2.5 इंच घ्यायचं असते ते. बघा, लक्ष द्या, हे 1.5 इंच इथे. आता हे सरळ मी आखून घेते, हे लक्ष द्या, तुमच्यासाठीच आहे. हे बघा, हे सरळ आहे, सरळ लाईन आखली. जर तुम्हाला वाटत आहे शोल्डर उतरायचे चान्सेस जास्ती आहे, तुम्ही शिलाईमध्ये पण पावडीभर तिरपा शिलाई घेऊ शकता किंवा तुम्ही पावडीभर तिरछी लाईन अशी आखू शकता. हे बघा, लक्ष द्या, या प्रकारे हे तिरछी लाईन आखून घ्यायची आहे. हे बघा, म्हणजे शोल्डर उतरायचे चान्सेस खूप कमी असतात मग याच्यामुळे. हे बघा, हे सरळ आहे आणि याच्यानंतर मग हे सरळ, ही सरळ लाईन आखायची आहे. आणि इथे पण हे सरळ. बघा, ही डायग्राम झाल्यानंतर सरळ सरळ आपल्याला इथे टेप ठेवून घ्यायचा आहे. बघा, या प्रकारे. त्याच्यानंतर 1.5 इंचावरती दुसरा पॉईंट, हा आतमधला आकार 1 इंचावर आणि हा 1.5 इंचावर बाहेरचा आकार.
तर हा राऊंड आपल्याला आखून घ्यायचा आहे. हे बघा या प्रकारे सरळ राऊंड द्यायचा आहे. हे बघा बगलचा आकार. त्याच्यानंतर मग आपल्याला गळा घ्यायचा आहे. गळा लक्ष द्या, वरती 2.25 इंच आणि याचा समोरचा गळा 6.5 आहे. तर हे बघा 6.5 इंच गळा, 2.5 इंच आपल्याला खाली घ्यायचा आहे. लक्ष द्या, 2.25 हे कशासाठी घेतलं आहे गळा, कारण गळा आपला उतरला पाहिजे नाही म्हणून आपण वरती 2.25 घेतला आहे. म्हणजे गळा या प्रकारे जेव्हा बनेल तेव्हा गळा रुंद पण येईल आणि शोल्डर पण उतरणार नाही. खूप सारे बायकांचे हे चान्सेस असतात, शोल्डर उतरतात, त्याच्यामुळे कोणाला दोरी पण नाही पाहिजे राहते. त्याच्यामुळे हा ऑप्शन ठीक आहे. वरती 2.25 घ्या आणि खाली सरळ 2.5 इंच घ्या. हे बघा हा गोल राऊंड आहे, हा गोल राऊंड आहे गळ्याचा, लक्ष द्या. त्याच्यानंतर मग आपल्याला इथे क्रॉसपट्टी घ्यायची आहे. क्रॉसपट्टी 12.5 इंच याची लांबी आहे. तर याची क्रॉसपट्टी किती आहे, 2.25 इंच. क्रॉसपट्टीचा पण मी मेजरमेंट तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे किती लेंथवर आहे हे क्रॉसपट्टी, याच्यावर नाही आहे चेस्टवर किंवा लठ्ठ बारीकवर, याच्यावर नाही. ब्लाऊज लांबीला राहील तर क्रॉसपट्टी वाढेल, ब्लाऊज हाईटला कमी राहील तर क्रॉसपट्टी कमी होईल. हा कमी होता तर आपण 2.25 2 घेतला. जर याची 1 इंच जास्ती लेंथ असती आपण 3 इंच 2.25 इंच घेतलं असतं. त्याच्यापेक्षा जास्ती असती 3.25 2.5 घेतलं असतं आपण. याच्या प्रकारे हे क्रॉसपट्टी बनते याची. हे बघा लक्ष द्या, ही झाली क्रॉसपट्टी, तिरची लाईन ओढून घेतली. त्याच्यानंतर आता याची कटोरी आहे. कटोरी किती आहे, 5.25. हे बघा लक्ष द्या, 5.25 इंच कटोरी आहे. आणि इथे गळा 6.5 आहे. 6.5 गळा आहे याचा, मग 6.5 गळा आहे तर मग इथे 5.25 वरती आपल्याला पॉईंट घ्यायचा आहे. कशाचा, कटोरीचा राऊंड द्यायसाठी हा पॉईंट आहे, हे लक्षात द्या. जर 7 इंच गळा आला तर 5.5 वरती पॉईंट येईल. 6 इंच गळा आला तर 4.25 वरती पॉईंट येईल. कारण हा कटोरीचा राऊंड द्यायसाठी गळ्याच्या लेंथवर डिपेंड आहे आपण किती घेतो ते, हे लक्ष द्या. बघा अशा प्रकारे हा कटोरीचा आकार आहे. आता बगलवर येते मी. बघा आपली चेस्ट किती होती, 34 इंच चेस्ट आहे. तर याची बगल किती येईल, 5.25 इंच घेतली आहे मी. जर 36 चेस्ट राहील तर किती येईल बगल आपली, 5.5 इंच येईल. आणि 38 राहील तर याची चेस्ट किती येईल, 5.25 इंच याची बगल येईल. म्हणजे ही टेलरची भाषा आहे, वरती 1 आणि खालती 3, हे 5.25 झालं. आणि जर 40 इंच चेस्ट राहील तर याची बगल 6 इंच येईल, हे लक्षात ठेवा. जर 42 राहील तर 6.25 इंच बगल येईल. आणि तसंच 32 इंच चेस्ट राहील, लक्षात ठेवा. 32 इंच समजा छाती आहे कोणाची तर त्याची बगल किती येईल, लक्ष द्या, 5 इंच बगल येईल. आणि 30 इंच जर छाती राहील तर त्याची बगल येईल किती, 5.25. हे लक्षात ठेवा. ह्या बगलसाठी मी खास व्हिडिओ बनवत आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. त्याच्यानंतर मी गळ्यावर येते. नॉर्मली याचा गळा 9 आहे तर मी याचा शोल्डर किती घेतला आहे, 5.25. जर याचा गळा 8 असता तर मी याचं शोल्डर किती घेतलं असतं, 5.5. आणि जर 7 असता याचा गळा तर मी याचं शोल्डर किती घेतलं असतं, 5.25. म्हणजे गळा जसा छोटा होत जाईल तसं शोल्डर वाढत जाईल. गळा डीप होत जाईल तर शोल्डर कमी होत जाईल. कधी बघा तुम्ही, डीप गळ्याचं शोल्डर खूप कमी असते, हाय नेकचं शोल्डर खूप कमी असते. आणि पॅक गळ्याचं शोल्डर खूप म्हणजे मोठं असते. जसं कॉलरचं शोल्डर तर पूर्ण पॅकच असते, कारण बॅक साईडला कॉलर लागते. तशाच प्रकारे गळा जेवढा छोटा राहील तेवढं शोल्डर मोठं राहील. कोणाकोणाला शोल्डरची पट्टी खूप छोटी पाहिजे राहते तर मग त्याच्यासाठी गळा डीप घ्यावा लागते आपल्याला, असं होऊन जाते. मग हे लक्षात घ्या तुम्ही. हे बगलवरती आज मी छोटासा व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि कमेंट्समध्ये तुम्ही सांगा मला कशावर आणखी तुम्हाला व्हिडिओ पाहिजे आहे. आणि लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र नक्की विसरू नका.